मग माहिती घरात कोण सांगितलंय काय सांगितलंय कोण सांगितलं तुला? हा. घरात या पोरीशिवाय कामच झालं नाही मला काय गरज झाली मला काय माहित नाही काय नाही मी काय तुलाच सांगितलंय मला नाही सांगितलं नाही ते नाही सांगत. काय सांगितलं नाही, नाही म्हणूनच म्हणायला लागलो. बरे हा हे झाडून सोडून घे बकऱ्या पारी दा बरं पारी त्या बकऱ्या वाटीत गेलो नाही ती जाऊ घे बरं का हा परत घेऊन बसू नको हा पण आता झाडून सोडून घे मला तर बाहेर बनवलं जाऊन ये जाऊन ये लवकर ये जाऊ ये लवकर काय म्हणते काय नाही ये आई. याला झोपू घालते आता सगळे काम उरकून घेते हा बाबू झोपा तू झोप्यात हा झोपतो ना चल झोपून जाऊ आपण झोप्यात झोप्यात झोपून जायचं आता झाडी दिसते बाय बाई ही बाई तिने फिरायला मला झाडून घ्यायला लावलं तुझ्या बकऱ्याच्या दिल्यांड्या उचलायला लावल्या सगळं काम धंदा सगळं डबल मलाच काम ना मामा जवळ काय लावते मामा हा. कस काय बसली का करू मरणाचा गुडका दुखायला लागला बरं वाटे ना का अजून नाही ना मग दवाखान्यात जायचं होतं ना आता पैसे पैसे लागतील ना त्याला हात गायतून घ्यायचे का आता तिच्याजवळ आहे का नाही का काय तिला मागितली तर तिने काय दिली नाही मला सकाळी पैसे हात बाईकडे आहे सगळं लाडक्या बहिणीचे येते मला तुम्हाला माहितीये का काय हात बाई ना तुमच्या पगारीतले 5,000 हा. आणि लाडक्या बहिणीचे सगळे भावाला पाठवले तिकडे वा रे वा. भाऊ आजारी पडलाय हा. तर भावाला सगळे पैसे पाठवून देत असं तुम्ही विचारलं नाही का हात बाई सांगितलं नाही तो नाही मला नाही सांगितलं तिने ते याचे पैसे पाठवलेत का काय मुठीच केली ती सगळे पैसे पाठवलेत तुम्ही विचारा मग नाव नका सांगू बरं बर मी सांगितले म्हणून हा नाही सांगत आता नाही आल्या सांगत हो ना आता आल्या विचारा बर मग नाव सांगू नका नाही आता तिला घरी येऊ दे तिला मी विचारतो ना तिला हो हो मग नाव सांगू नका अजिबात नाही तो नाव कशाला सांगू पुढे भांडत बसल ती हो ना हा मी नाही सांगणार तो नाव सगळे पैसे तिकडे भावाला द्यायला लागले आम्ही नाही आणि घरात बी भाजीला काय नाही काहीच नाही घरात काहीच आणे ना आता तिला घरी येऊ दे मी तिला विचारतो पैसे का नाही दिले म्हणून तो कोणाला पैसे दिले काय दिले आता तिला घरी येऊ दे आता तुमचा पाय दुखायला तुम्हाला दवाखान्यात नाही ना तिकडे पण हा तिकडे पैसे पाठवायला लागले भावाला वा रे वा मग नाव सांगू नका फक्त. नाही, मला तो वाटलं नाव. तुम्हाला माहिती असं म्हणून नाही सांगितलं तुम्हाला बरं. मग नाव सांगू नका हा तो नाव नाही सांग आल्या विचारा तेवढा हा विचार मायला हिनं पैसे मला नाही दिले आणि भावाने दिले हिनं पैसे हिला येऊ दे आता घरीच्या मायला इच्छा तिला दाखवतो आता आता भांडण लावले आता म्हातारी आल्या मस्त भांडते मामा आज देतात फक्त देतो मी अहो मरण्याचा गुडघा दुखायला लागला ना आता पैसे दिले कोणाला हा तर पैसे दिले कोणाला मला सांग बरं तू सांग पैसे कोणाला दिले
मरणाचा गुडघा दुखायला लागला, तू गेली निघून कामाला. पैसे कोणाला दिले तो? काय केले पैसे? निघून गेली तो. तू मला पैसे मागतले मी तुला, तर तू गेली निघून. हा, आता पैसे आचल्यावर देईल का तसं? मग मी मारायचं का? हा? मारायचं म्या? तू सांग. करायचं का? मी काम बुडून घरी राहिलोय आणि तू गेली निघून आपली. तू पैसे गेले काय मग तो? काय केलं? काय केले सांग बरं तू? दवाखान्यात जायचं तू पैसे दिले नाही, मग तो पैसे दिले कोणाला तो? मी कोणाला देणार आहे पैसे? आता मला माहिती का कोणाला दिले का काय दिले तो आता? हा? हा, मला पैसे पाहिजे होते पहिले, मला दवाखान्यात जायचं होतं, तर तू गेली निघून. असं कुठं असतंय का? हा, ऐ बा, माझं पैसे नाही बा, असले तर मी तुम्हाला देत असते. हा, मी मारायचं का मग? हा, काम करू करू मारायचं का म्या? मी तिकडे गेले ना तर तो दिलं ग- वरात मग आता मला पैसे द्यायचे होते का? लगे वरचे हा? पैसे द्यायचे होते मग? का? ऐ, तुम्ही घरात चला. तुम्हाला इथं कालवा करू नका, लोकांचे देखत. काय बोलायचं तुम्हाला घरात बोलते. चला बरं, तुम्ही लय वरात गेले. तू आवडती घ्यायचं, माणसाला हिशेब विचारायचा. मला पहिले पैसे पाहिजे, नाही तर मग माहितलं वाईट नाही. मला 5,000 रुपये आता एक सारा काढायचा, मग जायचं दवाखान्यात. पहिले पाहिजे. अगं पैसे होते बायाजवळ, पडदा घाचा ना तिकडे लय दरड होतं, भरून बे पैसे पाठवले. मग मला पहिले ना. अगं तुम्ही हा? हात दिले असते का? हा, तुम्ही देव दिले असते का? आपण ते काहीतरी घेतलेच असते त्याच्यातले दवाखान्यापुरते. मला 6,000 रुपये दे मला, बाकीचे पाठवून पाठवायचे तर तो बंद हे दिले ना. लोक असं कुठं असतंय का? मामा हा, काम भांडायला लागले तुम्ही? आईने पैसे दिले कोणाला काढू? कोणाला दिले? काय माहित कोणाला दिले. मला दवाखान्यात जायचं का, 1 रुपया नाही दिला तिने का 10 रुपये नाही दिले की गोळ्या आला का काय आला म्हणून आताच्या पुढच्या मग देते तुम्हाला. ही खोटं बोलली बरं ही. काय खोटं बोलले बा? नाही तर काय, कोणाला पैसे दिले मग सांग. पैसे मग मला 5,000 रुपये. हो, मग ते घराचं दरड होतं, भरून द्या पाणी. मग तू पहिली का ना म्हणली मला? तर मग तुम्ही खोटं काऊन म्हणली मग तू? पहिली का ना म्हणली मला असं? मा भाव दिले म्हणून? तुम्ही देत होते का? नाही, सोडून त्या भाव देऊ का? हो ना. हा, काय हो ना? मग कोणाकडे इकडे उसरे पात्री घेऊ, आपण दवाखाना करू. मग आण मग कोण घे पटकन आण, मग दवाखान्यात जाच. तर त्या बाई मागायचे त्या 2,000 रुपये. मग आण मग जाऊन कोणत्या पाहिलं तर. मी घरी बसलोय काम सोडून. ठीक आहे बरी. हा, काय गमत नाही. लगे आले सगळं घेडा तुम्हाला. इथं तू काय लागलं शोधलाय ना माकडू का? मारण्याचं काम करायला लागलोय मी लोकांचं. बस करा बरं बस हा. तिकडं. आजच घरी राहिली नाही तर माणसाच्या मागं राहिली लागली. तुम्हाला कोण सांगत? मग कोण सांगितलं कुठं? अगं, मग कोण नाही सांगितलं. मी मला विचारलं तुला पैसे कोणाला दिले म्हणून तो. तुम्ही एवढे दिवस नाही एवढं बरोबर विचारच बरं. आता मग दुखायला लागलाय म्हणून तुला म्हणलं मी पैसे दे म्हणून. तू झाडावर पण निघून गेली. हा, निघून गेली तू. हा, असं असतंय का? मारण्याचा गुडघा दुखायला लागलाय ना. मामा जाऊ द्या ना, आता काय भांडणं करायले? ते जुबी करत होती म्हणून दिले आठवड्याने पैसे. असं कसं जाऊ द्या? मला लागलं दुखायला. असं कसं जाऊ द्या? का तुम्हाला एवढं सांगितलं कोण? हा, मला माहिती आहे घरात कोण सांगितलंय, काय सांगितलंय. कोण सांगितलं तुला? हा, घरात या पोरीशिवाय कामच झालं नाही. मी काय ते नाही सांगू? सांगितलं. मला काय गरज झाली? मला काय माहित नाही, काय नाही. मी काय सांगू? तुलाच सांगितलंय. मामा नाही सांगितलं. नाही नाही, ते नाही सांगत. काय सांगितलं नाही? ते मला नाही म्हणायला लागलो मी. काय म्हणाल? आता मला पैसे नाही दिले मग मी काय नाही म्हणणार, तसं नाही म्हणणार तर काय म्हणणार? मी काय सांगू? तुमच्या दोघांच्या भांडणात काय भांडण जर घरात झाले ना तर मग मी तू ये आणि मी ये. मी काय सांगू तुमच्या हा. दोघांच्या भांडणाच्या मदत तू ये आणि तू ये बघ. त्याशिवाय कामच नाही झालं ते. कळलं का? हा, ते दोघांची भांडण लागले की मग तुला चांगलं वाटत असं. बाहेर मी फोड लावते. बर आज तुमचे पैसे बनवून घेते. बर, हा, आज शिल्लकचं बोलायचं काय. नाही बोलू. आणि इथून पुढे तुमचे काम पडले ना ते बघ सांगू तुम्हाला. बर हा बर बर, हा, तर आता बोलायचं राहिलं. भाड उचलायचं राहायचं. नाही नाही. हा, मला काम सांगत होत्या काय? आता कसे भांडण्याला लागले? असंच पाहिजे ते. बरं झालं आता.